शुभ दुपार मित्रांनो, आज 8 मार्च या निमित्ताने मी किरण बेदी यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे, तर तुम्ही सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही मी विनंती। स्त्रियांनी सक्षम बनणे आवश्यक आहे। हार मानण्याऐवजी आपली ध्येय प्राप्ती करणे आवश्यक आहे, अशा स्त्रियांना प्रेरित करणारा किरण बेदी आहे। किरण बेदी या अत्यंत धाडसी व कर्तृत्ववान स्त्री होत्या। जेव्हा समाजात फक्त पुरुष IPS बनू शकतात ही धारणा होती, त्यावेळी त्यांनी IPS बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले व ते पूर्ण देखील केले। मसुरी येथे पोलीस ट्रेनिंगमध्ये 80 पुरुष गटातील त्या एकमेव महिला होत्या। किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाश लाल व आईचे नाव प्रेमलता असे होते। किरण बेदी यांचे शालेय शिक्षण हार्ट सेक्रेड कॉन्व्हेंट या स्कूलमधून झाले। ही शाळा त्यांच्या घरापासून 15 किलोमीटर लांब असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत असत। किरण बेदी शाळेमध्ये NCC मध्ये होत्या। त्यांनी पुढील शिक्षण त्यांचे गव्हर्नमेंट स्कूल फॉर वुमन या शाळेतून घेतले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या खालसा महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या। किरण बेदी यांना शिक्षणाबरोबरच खेळाविषयी फार आवड होती। किरण बेदी या उत्कृष्ट टेनिसपटू होत्या। ऑल इंडिया हार्ट चॅम्पियन तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व श्रीलंकेविरुद्ध त्यांनी भारताचे 2 वेळा प्रतिनिधित्व मिळवून दिले, अशी त्याची टेनिस या खेळाविषयी कामगिरी आहे। किरण बेदी यांचा 1974 मध्ये प्रिन्स बेदी यांच्यासह विवाह झाला। त्यानंतर त्यांनी IPSच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या। त्यानंतर त्या राजस्थानमधील माउंट अबू येथे प्रशिक्षण घेतले। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्त व तसेच दिल्ली तिहार कारागृहाच्या त्या अधीक्षक होत्या। दिल्ली तिहार कारागृहाच्या सुधारणेसाठी त्यांना 1994 मध्ये रेमन मॉसेस हा पुरस्कार मिळाला। अशा या धाडसी स्त्रीला नमन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते। धन्यवाद।